सार्वत्रिक निवडणुकीनंतर निवडणुकांचे निकाल अधिसूचित झाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्यानंतर लगतच घेण्यात येणाऱ्या महानगरपालिकेच्या बैठकीत नामनिर्देशित पालिका सदस्य महानगरपालिका करेल अशी स्पष्ट तरतूद असतानाही नगर सचिव कार्यालय महानगरपालिका यांच्याकडून आयुक्त व महापौर तथा पीठासीन अधिकारी यांना सदर नियमावलीप्रमाणे लेखी करून पालिका नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक करण्याबाबत लेखी करणे बंधनकारक असतानाही याप्रमाणे कुठलीही कायदेशीर कार्यवाही नगर सचिव तथा नगर सचिव विभाग यांनी केलेली नसल्याने महाराष्ट्र महानगरपालिका नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती 2012 चे पूर्णपणे उल्लंघन होऊन कलम नियम क्रमांक 3 चे उल्लंघन केले असल्यामुळे सदर प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर ठरत असल्याचा आक्षेप किशोर भिकनसिंग राजपूत यांनी केला असून याबाबत औरंगाबाद UCN TV न्यूजच्या माध्यमातून किशोर राजपूत यांनी सविस्तर माहिती दिली। आज आपण इथं इलेक्शन चालू असताना आज आपण इथं ऑब्जेक्शन दाखवलं काय म्हणलं 30 तारखेला मी नगर सचिव कार्यालय माननीय महापौर आणि माननीय आयुक्त यांच्याकडे माझा लेखी आक्षेप सादर केला। 13 मार्च 2026ला नगर सचिव कार्यालय माननीय आयुक्त यांनी जाहीर प्रकटन प्रसिद्ध केलं आहे। कॉप मेंबरसाठी पुढे अर्ज आणि घेणे आणि भरणे 25 तारखेपासून फॉर्म भरणे चालू होतं। 30 तारखेला लास्ट तारीख होती। 30 तारखेला लेखी अर्ज घेऊन मी आक्षेप सादर केला आयुक्तांच्या नावे। त्याची प्रत माननीय महापौरांना दिली आणि माननीय निवडणूक आयुक्त महाराष्ट्राला दिली। याच्यात स्पष्ट तरतूद आहे की महाराष्ट्र नामनिर्देशित सदस्य नेमणूक कायदा 2012 यामध्ये तरतूद कलम 3 मध्ये अशी तरतूद आहे की सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर 1 महिन्याच्या आत कॉप मेंबरची नेमणूक ही पहिल्या मीटिंगमध्ये घेणं आवश्यक असताना सुद्धा नगर सचिव कार्यालयाने माननीय आयुक्त महोदय आणि माननीय महापौर महोदय तथा पीठासीन अधिकारी यांना कुठलीही लेखी सूचना दिली नाही की आपल्याला हे निवडणूक घेणं बंधनकारक आहे। महापौरांची निवडणूक 10 फेब्रुवारी 2026ला झाली आणि गॅजेटमध्ये नगरसेवकांचं नाव जे हे 19 जानेवारीला प्रसिद्ध झाले। 19 फेब्रुवारीपर्यंत हे नामनिर्देशन सदस्य नेमणूक करणे बंधनकारक असताना सुद्धा काही विशिष्ट लोकांचे कागदपत्र कमतरता होती। ते कागदपत्रांची पूर्तता त्यांना संधी मिळावी म्हणून यांनी जाणीवपूर्वक पूर्ण प्रक्रिया लांबवली आणि कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन केलेले त्यांनी कलम 4 आणि 5 प्रमाणे फॉर्म वाटप आणि भरून जमा करण्याबाबत जाहीर प्रकटन केले, परंतु कलम 3चं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे। यामध्ये आपण जेव्हा सचिवांना आयुक्ताला भेटले निर्देश सादर केले तर त्यांचं म्हणणं काय नेमकं? त्यांचं म्हणणं आहे कायद्यात तरतूद आहे पण आता उशीर झाला आहे। उशीर झाला त्यांची चुकी मान्य केलेली चुकी मान्य दिसतेच ना। कायद्यामध्ये तरतूद 1 महिन्यानंतर लगेच तुम्ही पहिल्या मिटिंगमध्ये हे घेणं आवश्यक होतं, त्यांनी घेतलं नाही। ही चुकी मान्य केलीच ना। पण जर कधी आता याची जर आपण एक कुठल्याही न्यायालयामध्ये आपल्याकडून एखादे अर्ज करण्याचा उशीर झाला तर आपल्याला माफी अर्ज म्हणजे वेळ माफीचा अर्ज द्यावा लागतो। वेळ माफीचा न्यायालयाकडून मंजूर करून द्यावा लागतो। तशी या बाबतीतची कायद्याचं उल्लंघन झालेली आहे। सक्षम प्राधिकरण माननीय निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य यांच्याकडून वेळ माफी करायला पाहिजे होतं। आता पुन्हा तशी प्रक्रिया आमची मागणीच ती आहे की माननीय निवडणूक आयुक्त यांनी पुन्हा मार्गदर्शन मागावं आणि ही प्रक्रिया स्थगित करून पुन्हा नवीन प्रक्रिया राबवावी। पहिल्यापासून कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे आणि ह्या नेमणुकीच्या पहिले स्थायी समिती सदस्य विशेष समितीचे सदस्य हे जे नेमणुका झालेल्या ह्या सुद्धा ह्या नियमाप्रमाणे बेकायदेशीर ठरतात। म्हणजे आपण स्पष्ट करावं लागलं तर त्यांनी जे आहे तर सचिवांनी आणि ते नियम आहेत त्या नियमच्या विपरीत जाऊन यांनी हे केलेलं आहे पहिलं एक। आणि दुसरं असं आहे का काही लोकांना संधी मिळावं म्हणून त्याचे कागदपत्र पूर्ण व्हावे असे ह्या हेतूने त्यांनी केलेलं आहे। ह्याच हेतूने केलेलं आहे। काही लोकांचे कागदपत्र पूर्ण व्हावे, अपूर्ण होते त्यांना वेळ मिळावा म्हणून केलेले आणि प्रशासनाने जाणीवपूर्वक माननीय महापौर तथा पीठासीन अधिकारी यांना मीटिंग कॉल करण्याबाबत प्रत्येक सर्वसाधारण सभेच्या पहिले लेखी कळवतात तसं यांनी लेखी कळवणं आवश्यक होतं की महाराष्ट्र नामनिर्देशित सदस्य नेमणूक अर्हता 2012 या कायद्यामध्ये तरतूद जी आहे नियमावली नियम 3 मध्ये या नियम 3ची कल्पना देणं लेखी कळवणं आवश्यक होतं। ते आजपर्यंत केलेलं नाही। मी माननीय महापौर यांनाही प्रत्यक्ष भेटून पत्र दिलेलं आहे। माननीय महापौर याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण आम्ही कायदेशीरपणे करू असं आश्वासन दिलेलं आहे। आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे। माननीय महापौर हे कायदेशीर मार्गाने पूर्णपणे कायद्याचं पालन करणारे व्यक्ती आहेत।
आपण कोर्टामध्ये न्याय मागणार आहे, दाद मागणार आहे. पहिली गोष्ट ही कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे. या तरतुदीचं पालन त्यांनी झालेली चुकी मान्य करावं आणि प्रक्रिया पूर्ण राबवावी. कायद्याचं उल्लंघन झालेले एक स्पष्ट दिसते. त्यांनी पुन्हा प्रक्रिया लांबवावी. जर यांनी त्याच्या विरुद्ध जाऊन पुन्हा ती प्रक्रिया आपली रेटत राहिली तर माननीय महापौरांकडे जेव्हा हे नावं जातील तेव्हा माननीय महापौरांनाही पुन्हा विनंती लेखीपत्र देऊन करू की आपल्या या पहिल्या मिटिंगमध्ये घेणं आवश्यक आहे. या आता चौथ्या मिटिंगमध्ये येतं. हे कायद्याचं उल्लंघन आहे. आणि त्यानंतरही जर कधी त्यांनी पूर्ण प्रक्रिया राबवली त्यानंतर मी माननीय उच्च न्यायालयामध्ये याबाबत दाद मागेन. किशोर भिकानसिंग राजपूत.